आसेगाव पूर्णा टी पॉइंटवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कर्जमाफी, पीक विमा व हमी भावासाठी एल्गार। अमरावती परतवाडा राज्यमार्गावरील आसेगाव पूर्णा टी पॉइंट कृषीदिनी येथे लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकरी नेते गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। सरसकट शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, शेतीमालाला हमी भाव तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत घोषणाबाजी केली। त्यावेळी वाहतुकीवर अल्पकाळ परिणाम झाला। आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची आज जयंती आहे आणि त्यांची जयंती महाराष्ट्रभर आज 1 जुलै कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। परंतु शेतकऱ्याची शोकांतिका पहा, या आजच्या कृषी दिनी शेतकरी रस्त्यावर आहे। याचं कारण असं आहे की जे महाराष्ट्रात सरकार बसलं आहे ते सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, सरसकट कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा हमीभाव असेल, या सर्व मागण्याकडे शासन हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे। त्यामुळे आजचा कृषी दिन महाराष्ट्रभर साजरा करत असताना शेतकरी मात्र रस्त्यावर आहे, कारण त्याच्या पोटातली आग रस्त्यावर येऊन शासनाने जी कृषी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफी फसवी असून त्याच्यात ज्याच्या गटी निकष लावलेले आहे ते शेतकऱ्याच्या हिताचे नसून माननीय मुख्यमंत्री म्हणतात की राज्यातल्या 56 लाख लोकांना कर्जमाफी मिळणार आहे, परंतु हे दादांत खोटं असून राज्यातल्या जवळपास 10 ते 15 लाख लोकांना ही कर्जमाफी मिळेल अशी सोय सरकारने करून ठेवलेली आहे। त्यामुळे आमची सरकारला या माध्यमातून मागणी आहे की आपण जे शासनाने या कर्जमाफीत निकष लावले आहे ती निकष बदलावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, त्या कर्जमाफीत बिना शर्त कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना सरसकट द्यावी। त्याचप्रमाणे मागील वर्षीपासून पीक विम्यामध्ये जे ज्याच्यात निकष लावलेले आहेत त्या निकषामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। त्यात जे पर्सनल तक्रारीची हे पोर्टल होतं ते पोर्टल त्या पीक विमा कंपनीने खतम केलं। हा पीक विमा शेतकऱ्याच्या हिताचा नसून कंपनीच्या हिताचा कसा होईल हे सरकारनं पुरेपूर लक्ष ठेवलेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतीमालाला हमीभाव, आमच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट शेतीमालाला भाव द्यावा। आम्हाला कर्जमाफी नको किंवा कर्जमुक्ती नको, आमच्या शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी स्वतः समृद्ध होऊन या देशालाही समृद्ध करेल। या सर्व मागण्या घेऊन आज अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण अमरावती परतवाडा रोडवरील आसेगाव पूर्णा येथे रस्ता रोको आंदोलन केलं आहे आणि या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला शासनाला म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, हमीभाव तात्काळ शेतकऱ्यांना द्यावा, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करून सरकारचा निषेध करू, या माध्यमातून हे सांगा। धन्यवाद।